अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. लवकराच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील अज्ञान, विषमता आणि अन्यायाविरोधात लढा देत शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. मात्र त्याच लोकराजाच्या स्मारकाची दुरावस्था होत असेल तर ही बाब निश्चितच चिंतेची आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यासाठी 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सनई छत्रपती शासन पक्ष आणि छावा वाहन चालक मालक कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान आयोजित करण्यात आले होते. स्मारक परिसरात पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडेझुडपे वाढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परिसराला अक्षरशः जंगलाचे स्वरूप आले आहे. अस्वच्छता आणि निर्जन वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही मद्यपींकडून येथे दारू पिण्यासाठी अड्डा केला जात असल्याचं संघटनांनी म्हटलेलं आहे आणि या परिस्थितीवर संघटनांनी प्रशासनाला सवाल केला आहे. स्मारक परिसरात एखादी अनुचित घटना घडली असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? स्वच्छता अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता स्मारकाची कायमस्वरूपी स्वच्छता, देखभाल आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली. या अभियानाची संकल्पना सनई छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय नेते प्राध्यापक नामदेवराव जाधव साहेब यांची होती. प्राध्यापक जाधव यांनी आणखीन एक महत्त्वाची मागणी केली. शाहू महाराजांचा पुरोगामी, समतावादी आणि शैक्षणिक विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्मारक परिसरात महानगरपालिकेने खुले वाचनालय सुरू करावे अशी त्यांची मागणी आहे आणि या वाचनालयात शाहू महाराजांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विचारांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात यावीत. विद्यार्थी, युवक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे ठिकाण ज्ञानाचे आणि विचारांचे केंद्र बनावे अशी भूमिका त्यांनी मांडली. तर छावा वाहन चालक मालक कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी महापुरुषांच्या स्मारकांचे जतन ही केवळ प्रशासनाची नव्हे तर समाजाची जबाबदारी असल्याचं सांगितलं. या अभियानात महिला भगिनींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे चिमुकल्या अनन्या गाडे, आराध्या गाडे, स्वालेहा इनामदार, आहान इनामदार, तन्मय रुपेश घोटकुले, समर ढवळे, रोहिणी ढवळे, आयुष खाडे यांनी स्वच्छता अभियानात भाग घेतला. महानगरपालिकेकडे संघटनांनी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. स्मारक परिसराची नियमित स्वच्छता करावी, वाढलेले गवत आणि झाडेझुडपे हटवावीत, गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था करावी, नियमित देखभाल यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्मारक परिसरात खुले वाचनालय सुरू ठेवावे. मात्र या मागण्यांवर प्रशासनाने तातडीनं कार्यवाही केली नाही तर महानगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संघटनांनी दिला आहे. कारण स्मारक म्हणजे केवळ दगडमातीची वास्तू नाही, स्मारक म्हणजे महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा असते आणि म्हणूनच स्वच्छता ही सुरुवात आहे. शाहू महाराजांची जपणूक हा आमचा अंतिम संकल्प आहे अशी भूमिका सनई छत्रपती शासन पक्ष आणि छावा वाहन चालक मालक कामगार संघाने घेतली आहे. पिंपरी चिंचवड प्रशासन या मागण्यांकडे गांभीर्यानं पाहून तातडीनं कार्यवाही करणार का आणि राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाला पुन्हा योग्य सन्मान आणि वैभव मिळणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी महालिंग स्वामी.